पनवेलमध्ये गुढीपाडव्याचा सण यंदा तुफान जल्लोषात साजरा करण्यात आला आणि या जल्लोषात लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्याने संपूर्ण नवीन पनवेल परिसर उत्साहाने दुमदुमून गेला। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि रंगतदार शोभायात्रेमुळे वातावरण अक्षरशः भारावून गेलं होतं। विशेष म्हणजे नवनिर्वाचित नगरसेवकांसह स्थानिक मान्यवरांनीही या शोभायात्रेत आवर्जून उपस्थिती लावत नागरिकांसोबत सणाचा आनंद लुटला। भांटिया हायस्कूल पासून सुरू झालेली ही शोभायात्रा विविध सेक्टरमधून मार्गक्रमण करत सीकेटी हायस्कूल पर्यंत पोहोचली। कार्यक्रमानंतर आयोजित भोजन सोहळ्यातही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकात्मतेचा संदेश दिला। पनवेलमध्ये यंदाचा गुढीपाडवा ठरला उत्साह, एकता आणि परंपरेचा भव्य उत्सव। हा फक्त सण नव्हता, पनवेलचा एकत्रित जल्लोष होता। निश्चितच चैत्र पाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा एक मुहूर्ताचा दिवस, एक 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त। आणि या दिवशी आपण या 11व्या वर्षी आपण नवीन पनवेलमध्ये उत्कर्ष सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने आपण हा कार्यक्रम करत असतो। सर्व हिंदू धर्मातील जनतेने जागरूक व्हावं, आपले सण धर्म हा सांभाळावा आणि यासाठी लहान थोरांपासून सर्वांनी सहभाग घ्यावा, हीच इच्छा आणि हीच आमची सद्भावना आहे। आणि यातूनच आपला धर्माची, आपल्या सनातन धर्माची जी परंपरा आहे ती सर्वसामान्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना माहीत व्हावी, सर्वांनी त्याचं अनुकरण करावं। कारण हिंदू धर्म म्हणल्यानंतर एक आपला जसं काय घाबरल्यासारखा माणूस अजूनपर्यंत हिंदू धर्मात हिंदुस्थानमध्ये राहून करत आहे, तर ही जागृती करण्यासाठी आम्ही हा उपक्रम करत आहोत। आज आपल्या या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आपण सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत असतो। तसंच मी आज आपल्या वतीने आपल्या चॅनलच्या मार्फत संपूर्ण पनवेलकरांना याच्या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी सर्व पनवेलकरांना जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। थँक्यू व्हेरी मच। खऱ्या अर्थानं संस्कृतीचं जतन करणं हे महिलांच्याच हातात असतं आणि त्या दृष्टीनं आज आपण पाहतो सकाळी सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा निघत असते। पनवेल शहरामध्ये पण निघते, आपल्या नवीन पनवेलमध्ये पण सातत्याने ॲडव्होकेट आपले नगरसेवक मनोज भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून इथे सुद्धा निघत असते। पण ह्या सर्व यात्रांना मोठा प्रतिसाद असतो, तर ह्यामुळे त्याचं सगळं महिलांना म्हटल्यावर सगळं घरातलं उरकून सगळं करून महिला ह्याच्यात सहभागी होत असतात। आणि ह्याच्यात विशेष म्हणजे बाईकवरती किंवा वेगवेगळ्या वेशभूषा करून महिला तिथे उपस्थित असतात। आणि खरोखर हा महत्त्वाचा सण आहे। मराठी संस्कृतीचा जपणूक कशी करावी आणि हे आपल्या मुलांपर्यंत ही संस्कृती कशी रुजवावी या दृष्टीने महिलांचे पण प्रयत्न चालू असतात। आणि त्याचबरोबर आपले सगळे बंधू आहेत यांचं सुद्धा सहकार्य मिळत असतं। गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। इतर महिलांना व जे आज कुणी आपल्या ह्या रॅलीमध्ये जमलेले आहेत तर सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। सर्वप्रथम आपण आज ह्या रॅलीमध्ये पाहतोय की लहान मुलांपासून ते महिला, ज्येष्ठ नागरिक सगळेजण ह्या रॅलीमध्ये सहभागी आहेत। सगळे आनंदाने ह्या रॅलीचा उत्साह जे आहे ते घेत आहेत। सगळ्यांना मी एवढंच हे करते की आपले जे हिंदू सणवार आहेत ते अगदी जोशाने, उत्साहाने सण साजरे केले पाहिजे, जेणेकरून येत्या नव्या पिढीला त्याच्याकडनं भरपूर काही शिकायला भेटेल आणि आपली संस्कृती जपता येईल। मी असं प्रियंका तेजस कांडपळे, माझ्याकडून सर्वांना नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।